नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आल्यानंतर राज ठाकरे यांची प्रचाराची भूमिका काय असेल ह्याबद्दलची उत्सुकता होती आणि ते आज स्पष्ट झालं. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बहुतेक बंद दाराआड मार्गदर्शन केलेलं आहे. कारण एरवी त्यांची भाषणं ही माध्यमामध्ये लाईव्ह टेलिकास्ट होतात आणि राज ठाकरे जे सांगतात त्याच्याबद्दलचं पुन्हा विश्लेषण केलं जातं. माझी उत्सुकता एवढीच होती, की राज ठाकरे यांचा मुद्दा काय असणार आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने? 3 मुद्दे त्यांनी स्पष्ट केलेत असं दिसतंय. आणि त्यामुळं त्या 3 मुद्द्याच्या आडून एक मुद्दा, की जो त्यांनी घेतला होता, तो त्यांनी सोडून दिला आहे आणि ती खरी तर काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि स्वतः राज ठाकरे यांची पण ती सोय आहे. म्हणजे मी तर असं म्हणेल, की हा एक नवीन पुन्हा राज ठाकरे यांच्या भूमिकेतला बदल आहे. पण आधी त्यांनी 3 अधिकृत भूमिका काय घेतल्या? नरेंद्र मोदी, ई-व्ही-एम आणि मराठी माणूस हा त्यांच्या प्रचाराचा फोकस असणार आहे. अर्थात राज ठाकरे म्हणाले, की प्रचाराच्या दरम्यान मी अनेक गोष्टी सांगेन. पण हे तर आता स्पष्ट झालं, की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे मुंबईत येऊन प्रचार करणार याची कल्पना असल्यामुळं आणि महाराष्ट्रातले नेते सुद्धा अगदी नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस इथपर्यंत सगळ्या प्रचाराचा भाग घेऊन जातात. म्हणजे देशामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पंतप्रधानांचं नाव घेऊन मतं मागितली जातात. वावगं नाही येते कारण पंतप्रधानांनी सुद्धा एकछत्री असा कारभार स्वतःच्या हातात ठेवलाय. एवढंच कशाला, तर ज्याला ते भागानगर म्हणतात म्हणजे हैदराबाद, तिथल्या प्रचारामध्ये श्री अमित शहा आणि श्री नरेंद्र मोदी हे हिरारीने सहभागी झाले होते, ज्याची फळं पण त्यांना मिळाली. 50 वगैरे जागा आल्या त्यांच्या. त्यामुळं राज ठाकरे यांच्या ह्या 3 मुद्द्याचं आणि नेमकं त्यांनी काय सोडलंय त्या मुद्द्याचं विश्लेषण करताना काय सोडलंय तिथून सुरुवात करू. मगाशी मी बाळा नांदगावकर यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. ते असं म्हणाले, की जाती-जाती आणि धर्माधर्मामध्ये ते लोक भांडणं लावतात. म्हणजे हा भूमिकेतला नवा बदल आहे. ते लोक म्हणजे कोण? तर भारतीय जनता पार्टी, की जे पोलरायझेशनचं विभाजनवादी पॉलिटिक्स करते आणि त्यांना त्याचा फायदा होतो आणि अर्थात धर्म म्हणून भारतीय जनता पार्टी इतका स्पष्ट भूमिका घेणारा राजकीय पक्ष भारताच्या राजकारणात नव्हता 84 सालापासून. आज त्याला त्यांची मधुर अशी फळं आलेली आहेत. त्यामुळे ते हिंदुत्ववादी ह्या प्लँकवरती अजिबात तडजोड करत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पण बघा गोपीचंद पडळकर, त्याच्यानंतर शिवसेना गोठातले काही आमदार, निलेश राणे आणि तिकडे आता अहिल्यानगरमध्ये असलेले संग्राम जगताप, ही सगळी मंडळी आक्रमक हिंदुत्वाची भाषा बोलतात. पण हीच भाषा राज ठाकरे यांनी पण बोलली होती भोंग्यांच्या संदर्भामध्ये आणि मुसलमानांच्या काही भूमिकेच्या संदर्भामध्ये. इनफॅक्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये तेव्हाच्या औरंगाबादमध्ये त्यांची जी विक्रमी सभा झाली, त्या सभेच्या आधी नवं हिंदू हृदय सम्राट असं शाल पांघरलेलं राज ठाकरे यांचं मोठं चित्र संभाजीनगरच्या रस्त्या-रस्त्यावरती लागलं होतं आणि बहुधा ती भाजपची अडचण होती आणि त्यामुळं भाजपसारखा हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला कुठलाही पर्यायी भाग उभा राहू देणारच नव्हता. त्यांनी राज ठाकरेंना या संदर्भामध्ये तेव्हाच त्यांच्या विरोधी भूमिका घेतली. आज असं दिसतं आहे, की राज ठाकरे हे आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेपासून थोडंसं मागं जात आहेत. अन्यथा बाळा नांदगावकरांनी हे आत्ताच स्पष्ट केलं नसतं, की काही लोक हे धर्म आणि जातीमध्ये भांडणं लावतायत. म्हणजे मग आता प्रचाराचा भाग हा हिंदुत्ववादी नसेल. कारण ते प्रश्न विचारले जाणारच आहेत राज ठाकरे यांना. कारण रशीद मामू असेल किंवा आणखी अशी मंडळी, की ज्यांना शिवसेनेकडनं अल्पसंख्याक समुदायाच्या घटकांना उमेदवाऱ्या मिळाल्या, की भारतीय जनता पार्टी त्यांना प्रश्न विचारेल आणि ते ओळखूनच परवाच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता वगैरे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिकेपासनं राज ठाकरे हे मागे जातील, परत फिरतील असं दिसतं आणि त्यांच्या हिंदुत्वाची नवीन मांडणी पण ते करतील. अर्थात ही सोय आहे उद्धव ठाकरे यांची पण. कारण त्यांच्याकडे गेलेला जो नवमतदार आहे, ज्याच्यामध्ये धार्मिक अल्पसंख्याक खूप आहेत. तर ते मतदार हे राज ठाकरे यांच्या येण्यामुळं तुटतील, स्पेशली मुसलमान तुटतील अशी जी भीती होती, त्याला काढलेला हा तोड आहे. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र लढवून, वंचित आणि काँग्रेसची जी आघाडी होते, या सगळ्याची गोळाबेरीज करून भाजपला एकटं पाडण्याचा प्रयत्न दिसतो आहे. तर हिंदुत्व याच्यापासून दूर जाऊन जे अल्पसंख्याक समुदायाचे लोक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला ज्यांनी मतं दिली, मतदान केलं, त्यांच्यासाठीचा हा घेतलेला स्टँड आहे असं दिसतं आहे. 3 महत्त्वाचे मुद्दे जे राज ठाकरे यांच्या भाषणात आहेत, ते म्हणजे नरेंद्र मोदी. ते मी तुम्हाला सांगितलं, की प्रचाराला मोदी आले, तर त्यांच्यावरतीच घाणाघात असणार आहे. देशाचा पंतप्रधान कसा मुंबईत येऊन प्रचार करतो वगैरे. पण ई मुद्दा काही राज ठाकरे यांनी सोडलेला दिसत नाही. इनफॅक्ट माझं
त्याबद्दलचं आकलन मी अनेक वेळेला सांगितलंय. पण ईव्हीएम हा ना काँग्रेस पक्षाचे नेते श्री राहुल गांधी यांनी सोडलाय, ना आता राज ठाकरे सोडू इच्छितात असं दिसतं आहे. त्यामुळं सगळ्याच केंद्रीय तपास यंत्रणा, राज्य पातळीवरच्या यंत्रणा ह्या कशा कॉम्प्रोमाईज आहेत, हा प्रचाराचा भाग असणार आहे आणि तिसरा आहे तो मराठी माणसाचा. इथे मात्र थोडासा संघर्ष होऊ शकतो किंवा हे असं दिसतं आहे मला, की आपल्या भूमिकेचं राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पण त्या भूमिकेमध्ये आणलं आहे, की आपल्याला आपल्या मराठी माणसाचा टक्का पूर्वी जो 40-42% होता, आता तो 35% पर्यंत आलेला आहे. तर तो मराठी माणसाचा जो टक्का आहे, तो काही गमवायचा नाहीये. आणि म्हणून मी एक विश्लेषण पण बघितलं, की 67 नगरसेवकांच्या जागा अशा आहेत, की जिथे विधानसभा निवडणूक 2024च्या आकडेवारीच्या आधारावरती सुद्धा मनसे आणि शिवसेनेला चांगलं यश मिळेल असं म्हटलं जातं. अर्थात नगरपालिकेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका, आमदारकीची निवडणूक, लोकसभेची निवडणूक ह्या पूर्ण वेगळ्या असतात. आता ही जी गणिती मांडली जाते आहे त्याच्यासाठीच एक अरिथमेटिक, त्याच्यासाठीची एक आकडेवारी वापरली गेलेली आहे आणि त्या आकडेवारीच्या आधारावरती सांगितलं जातं, की या दोघा बंधूंच्या एकत्रित येण्यामुळं या 67 जागावरती त्यांचं स्थान बळकट आहे. पण ते बळकट आहे तर त्याला काहीतरी प्रचाराचे भाग असायला लागतील आणि उत्सुकता हीच होती, की उद्धव ठाकरे यांनी पण जो मराठी माणसाला मुंबईला तोडण्याचा वगैरे भाग, ते काय मराठी महापौर करणार आहेत का वगैरे, अशा ज्या भूमिका घेतल्यात आणि भाजपला सुद्धा त्यामुळे भाजपनं पण त्याला तोड दिले. भाजपनं सांगितलंय, जाहीर केलं आहे, की मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आहे. हे इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे हे जे 3 मुद्दे होते, त्या 3 मुद्द्याचं विश्लेषण तुम्हाला लगोलग करून सांगणं गरजेचं होतं, की साधारणपणे राज ठाकरेचा या प्रचारावरचा भर हा काय असणार आहे? आणखी तुम्हाला टीका बघायला मिळेल नरेंद्र मोदी यांच्यावरती. आणखी तुम्हाला टीका बघायला मिळेल ईव्हीएमच्या अनुषंगाने आणि त्याचबरोबर अ, हे धार्मिक ध्रुवीकरण जे भाजपनं केलं आहे, त्याला आपल्या शैलीदार भाषेमध्ये राज ठाकरे सांगतील. आता भाजप तयारच आहे. भाजपनं ह्या निवडणुकीमध्ये खूप आधीपासून पूर्वतयारी केलेली आहे. त्यांची आणि शिवसेनेची जर युती झाली, तर मराठी उमेदवार हे बहुसंख्यानं या ठाकरे बंधूंचं जे पॉकेट बरो आहे, जिथे खूप जास्त त्यांची स्ट्रेंथ आहे, सामर्थ्य आहे, त्या ठिकाणी मराठीच मतदार उमेदवार तुम्हाला मोठ्या संख्येनं दोन्ही पक्षाकडनं दिले गेलेले आहेत. हे बघायला मिळेल आणि म्हणूनच ही लढत रंजक असणार आहे. राज ठाकरे लोकांना कसं कन्व्हिन्स करतात, कारण आज त्यांच्या पक्षाकडनं काही गोष्टी स्पष्ट केल्या गेल्यात. जिथं अ, म्हणजे ह्या पक्षामध्ये बंडाळी तर अपरिहार्य आहे. बरेचसे लोक तिकीट नाही मिळालं तर एकमेकांना मदत करणार नाहीत, पाडतील. बरं 2006 पासनं मनसे आणि शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. कठोर असा आणि त्यांच्याकडे असं तगडा संघर्ष झालेला आहे. आता ह्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येत आहेत, तर याची त्यांना जाणीव आहे. म्हणून राज ठाकरेंनी सांगितलं, की जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे, तिथं मनसेच्या लोकांनी पण जाऊन वाजत-गाजत फॉर्म भरायचा आणि जिथं मनसेचे उमेदवार आहेत, तिथं ते शिवसैनिकांना बरोबर घ्यायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पण त्यांनी जागा सोडल्यात. मला वाटतं, की ही पण खुबीने केलेली रणनीती आहे. संदेश द्यायचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आली, ठीक आहे, नाही आली. कारण राष्ट्रवादीचं आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रित येणं, ही केवळ औपचारिकता बाकी आहे. असं हे राजकारण आहे. आणि मुंबईमध्ये राज ठाकरेचा प्रचाराचा भाग पण का समजून घेणं गरजेचं होतं, तेही मी तुम्हाला सांगितलं. शेवटी लढाई जी आहे, ती मराठी माणसाभोवतीच केंद्रित होते आहे. मुंबई कोणीतरी तोडणार वगैरे हा जो नेहमीचा प्रचाराचा भाग असतो, त्याच्या भोवती केंद्रित होते आहे आणि धार्मिक अल्पसंख्याक जे नव्याने उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आलेत, त्याच्याही हिताचं रक्षण करण्याचा हा प्रयत्न आहे. सो मुंबई महानगरपालिकेतल्या प्रत्येक घडामोडीकडे आपलं बारकाईनं लक्ष असेल आणि त्यात कोण कशी भूमिका घेतं आहे, ते आम्ही महाराष्ट्राला सांगतोच आहोत. तुम्हाला ते आवडतंय, लाखोच्या संख्येने तुम्ही पाहत आहात. सो मच. पण हे व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या. इतकं स्पष्ट आणि थेट मला नाही वाटत विश्लेषण कोणी महाराष्ट्रात करतंय सध्या. कुणीतरी कोणाची तळी उचलण्यातच जास्त त्यांचा शक्ती ते खर्च करताना दिसतायत. थांबूया आपण इथे.